हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने साबुदाणा पापड करायची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. हे बघा, 1 किलो साबुदाणा घेतला आहे मी. छान असा 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. रात्रीच भिजवून ठेवणार आहे, म्हणजे तो छान असा फुलेल. खूप सुंदर होतात आणि मी त्याच्या खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. खूपच सुंदर आणि क्रिस्पी होतात. म्हणजे कमी तेलाची. हे बघा, सकाळी आपण बघू शकता साबुदाणा आपला छान असा फुलला आहे बघा. आपण जे वेपर्सचं पाणी होतं शिजवलेलं, तेच आपण ठेवलं आहे बघा. त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले आहेत, म्हणजे माझ्याकडे मिरची होती ती थोडीशी जाडसर मिक्सरला फिरवून घेतली, ती टाकली आहे. मीठ तुम्ही जरा टेस्ट करून बघा. तुम्हाला जर पाणी कमी मीठ वाटत असेल तर तुम्ही टाकायचं आहे, पण मी बरोबर पाणी आहे म्हणून मी टेस्ट केलं होतं, त्यामुळे मी मीठ टाकलं नाही. साबुदाणा पूर्ण असा सुट्टा करून घेतला आहे आणि आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. एकदम करायला सोपं. म्हणजे तुमचं ते बटाटे शिजवलेलं पाणी आहे ना, वेपर शिजवलेलं, एवढं टेस्टी पापड होतो ना मैत्रिणींनो. खरंच एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर आपण जो साबुदाणा आहे तो पूर्ण सगळा सुट्टा करून घेतला आहे. तो आपण पाणी छान उकळी अगोदर आणून द्यायची आहे आणि नंतर टाकायचं आहे बघा. आणि उकळी आणल्यानंतर आपण गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आहे, नाहीतर जो आपला साबुदाणा आहे तो खाली तळाला चिकटेल. कारण हे जे मिश्रण आहे ते सुरुवातीला पूर्ण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तो साबुदाणा आहे तो खाली चिकटणार नाही. तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर ते खाली चिकटेल आणि महत्त्वाचं करपेल आणि त्याची चव वेगळीच लागेल बघा. हे बघा, आता आपण मोठा गॅस करायचा आहे आणि कंटिन्यू असं हलवायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा एकसारखा पाण्यामध्ये छान असा हे जाईल, फिरवल्या जाईल. खूप सुंदर. त्यानंतर आपण एकदम छोट्या गॅसवरच त्याला 5 मिनटं फक्त झाकून ठेवणार आहोत. पण मध्ये मध्ये मी हलवलं आहे बघा झाकण काढून, कारण त्याला हलवायला लागतं, नाही तर मग खाली साबुदाणा आहे तो तळाला चिकटतो आणि वाया तर जातच आहे, पण त्याची करपला तर त्याची चव पण बिघडू शकते. हे बघा किती घट्टसर झालं आहे बघा आपलं मिश्रण. पुन्हा मी झाकण ठेवलं आहे 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर. 5 मिनटानंतर बघू शकता आपण किती पटकन बघा आपलं पीठ, म्हणजे आपलं जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते घट्ट झालं आहे. साबुदाणा पण आपला छान असा बघू शकता पूर्ण शिजला आहे. कलर त्याचा पूर्ण बदलला आहे बघा. बघू शकता आपण. सुंदर अशा टेस्टी होतात. आणि जे आपण वेपर्सचं जे शिजवलेलं पाणी आहे त्याने तर एक नंबरच चव लागते. एकदा अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा आणि टेस्ट पापडांची कशी झाली ते मला सांगायला विसरायचं नाही. हे बघा, आपण पुन्हा झाकण ठेवलं आहे बघा. नंतर मी थंड झाल्यानंतर वरती टेरेसवर हे बघा अशा प्रकारे मी पॉलिथिनच्या पेपरवर घालून घेतलं आहे बघा. अजिबात वेळ लागत नाही. मी शक्यतो थंड झाल्यावरच घालते. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये सॉरी घरामध्ये पण सुकवलं तरी पण चालेल. 3 दिवस पूर्ण मी ऊन दिलं होतं. 3 दिवसानंतर बघू शकता आपले असे पापड तयार झाले आहेत. आपण चिली फ्लेक्स टाकल्यामुळं खूप छान दिसतात आणि खायला पण एक नंबर चव लागते. तुम्हाला मी तळून दाखवते बघा. तेल अगोदर छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या पापड तळताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. हे बघा किती छान फुलला आहे बघा पापड आपला आणि रंग पण खूप छान. आणि महत्त्वाचं टिप्स म्हणजे त्याला खायला तर एक नंबर लागतो बघा. अवश्य अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो. मी पुन्हा एकदा तुम्हाला दुसरा तळून दाखवते. बघा किती छान फुलतो आहे. बघा किती सुंदर, अगदी छान फुलला आहे बघा. छोटा आहे तरी पण खूप मोठा झाला आहे पापड आपला. साबुदाणा पापड झटपट, ना लाटायची गरज ना जास्त मेहनतीची गरज, तरी पण टेस्टी आणि अजिबात तेलकट लागत नाही हा पापड. बघा किती सुंदर झाला आहे. एक नंबरच होतो. अशा प्रकारे अवश्य करा आणि हे पापड तुम्ही 1 नाही 2 वर्ष पण स्टोअर करून ठेवू शकता.
फक्त छान ऊन द्यायचं आहे. कडक ऊन असेल तर पूर्ण 3 दिवस ऊन द्यायचं आहे त्याला, म्हणजे त्याला अजिबात म्हणजे खराब होत नाही, जाळी वगैरे लागत नाही पापडाला. अशा प्रकारे खूप सुंदर होतो आणि क्रिस्पी होतो. हे बघा किती सुंदर झाला आहे. तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवते. अगदी साबुदाणा दिसतोय की नाही बघा, अगदी वरनं दिसतो आहे आणि खायला तर एक नंबर चव लागते आहे. अशा प्रकारे अवश्य करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. ही खास टिप्स होती की जे आपण वेफर्सचं पाणी आहे, मी तुम्हाला वेफर्स केले तेव्हा सांगितलं होतं की त्याचं पाणी आपण टाकून द्यायचं नाही. हे बघा किती छान क्रिस्पी झाला आहे बघा. आणि मी तुम्हाला दाखवते, अजिबात आपल्या हाताला तेल लागलेलं नाही, म्हणजे तेलकट बघा, अजिबात तेलकट नाही दिसत. अशा प्रकारे करून बघा. वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता. छान असं आपलं घरचं खाणं होईल. बाहेरचं खाण्यापेक्षा उपवासाला हा पापड खूप छान लागतो. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. बाय बाय.